नमस्कार. स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती सातपुडाचं घावणची आहे. ॲक्च्युली ही रेसिपी माझ्या आजीची आहे. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा ती सासरी येताना नवीन नवीन पदार्थ काहीतरी बनवून द्यायची आणि त्यामधील एक म्हणजे हे सातपुडाचं घावण होतं. त्यासोबत कोंबडी वडेही असायचे किंवा आणखीन काहीतरी गोड करून द्यायची. पण प्रत्येक वेळी ती येताना काही ना काहीतरी एक पदार्थ हा ती बनवूनच द्यायची. आणि हे जे सातपुडाचं घावण आहे ते सासरी माझ्या सगळ्यांचं फेवरेट आहे, सगळ्यांना खूप आवडतं आणि आजीच्या हाताचं तर खूप अप्रतिमच असायचं. आज मी सेम ती जशी करायची त्याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आणखीन तुमच्याकडे या घावणला काय बोलतात ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणखीन चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. एक आजीची आठवण म्हणून जेव्हा जेव्हा मी ही रेसिपी करते तेव्हा तेव्हा मला तिची खूप आठवण येते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा आता आपलं सातपुडाचं घावण तयार झालेलं आहे. किती मस्त असं दिसतं, एकदम असं अप्रतिम दिसतं आणि लागतंही खूप अप्रतिम. अशा पद्धतीने तयार होतं. चला तर मग आपण बघूया, सुरुवात करूया हे कसं घावण तयार करायचं आहे ते. त्यासाठी मी आता इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ हे मी चाळून ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोड्याशा मेथी टाकून हे घरघंटीवरती दळून आणलेलं आहे. ॲक्च्युली हे पीठ माझ्या आईकडूनच येतं दरवेळेस मला घरून. आणि आता मी हे एका ह्याच्यामध्ये एक भांडं घेतलेले, म्हणजे कोणत्याही भांड्याने तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे एका कपाने घेतलेलं आहे, म्हणजे पाणी टाकायला आपल्याला व्यवस्थित त्याचं माप समजतं, त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका भांड्याने ते घेऊ शकता. आता मी ते पीठ घेऊन तसंच ठेवलेलं. इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम आणि मनुके घेतलेले, तुमच्या आवडीनुसार आणखीन काही घेऊ शकता. ते थोडंसं एकदम बारीक करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये कुटून अशा पद्धतीने. जास्त मोठं राहिलं तर मग ते आपलं घावण फुटलं जातं, म्हणून एकदम थोडं बारीक करून घ्यायचं. आणि जे मनुके आहेत ते आपण हाताने थोडेसे नाही का बारीक तुकडे तुकडे असे करून घ्यायचे. ते एकदम मोठा मनुका तोंडात लागतो, मग मुलं वगैरे खात नाहीत. असे छोटे छोटे असले की ते पटकन तोंडात कधी जातात ते समजून पण येत नाही मुलांच्या. अशा पद्धतीने मी ते हे बारीक करून घेतलेले. आणि इथं मी एक नारळ फोडून घेतलेला आहे, ओला नारळ घेतलेला आहे. आणि आता तो मीडियम जी किसणी आहे त्याने आपण हे किसून घ्यायचं आहे. बघा आता मी हे सगळं किसून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच वेलची पावडर थोडीशी जास्त घालायची, कारण वेलची पावडरचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत बारीक केलेले ते घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आणि हे जे आपण खोबऱ्याचं मिक्सचर तयार करून घेतलेले ते असंच आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत. आणि त्यानंतर आपण जे म्हणजे पीठ घेतलं होतं तांदळाचं काढून टोपामध्ये, ते आता पिठामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि त्याच मगाने किंवा त्याच कपाने आपण यामध्ये 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या कपाने आपण पीठ घेणार आहे त्याच्या डबल पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. क्वचित कधीतरी थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागतं, नाही तर तेवढं पाणी बरोबर परफेक्ट होतं तांदळाच्या पिठाला म्हणजे. तर आता मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बघा एवढं पातळ बॅटर लागतं अशा पद्धतीने. आणि आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे खोबरंही तयार झालेलं आहे आपलं. आणि आता मी इथं गॅस पेटवून घेते आणि त्याच्यावरती एक निर्लेपचा तवा किंवा डोसा तवा ठेवलेला आहे. तुम्ही इथं भिडं पण ठेवू शकता. आता माझ्याकडे इथं भिडं अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी डोसा तवा वापरते. तुम्ही निर्लेपचा कोणताही तवा वापरू शकता. आता आपलं बॅटर तयार आहे, खोबऱ्याचा किस तयार आहे आणि तवा गरम करत ठेवलेला आहे. तर आपण आता एक कांदा आपण यासाठी थोडासा कट करून घेऊया आणि त्याला तेल लावून घेऊया. कांद्याने तेल लावल्यानंतर ना कांद्याच्या थोड्याशा फ्लेवरनी घावणला खूप छान फ्लेवर येतो आणि खाली चिपकलं जात नाही. अशा पद्धतीने बॅटर घालून घ्यायचं आहे तव्यावरती. संपूर्ण गोल होईल तेवढं तुम्ही गोल करून घालून घ्या. आणि त्यानंतर मग आपण ते थोडंसं भाजलं 1 ते 2च मिनटं की त्यावरती जो आपण किस घेतलेला आहे तो अर्ध्या भागामध्ये किस आहे तो पसरवून घ्यायचा आहे बारीक पातळमध्ये. एक अर्धा भाग पूर्ण झाकला जाईल अशा पद्धतीने आपण हा किस पसरवून घ्यायचा आहे. बघा आता मी जसा पसरवला आहे तसा पसरवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ते भाजलं की 1च मिनटं ठेवायचे. आणि त्यानंतर आपण जो घावण आहे अर्धा घावण चमच्यानी परत जे बॅटर आहे त्याच्यावरती पलटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे. आणि त्या दुसऱ्या हाफ भागामध्ये तसंच बॅटर तेल लावून त्यावरती बॅटर हे घालून घ्यायचं आहे. आणि ते थोडंसं वाफवलं की मग त्यावरती परत जे खोबऱ्याचा किस आहे तो घालून घ्यायचा आहे.
कारण काय त्यामध्ये साखर आहे, तर आपण लवकर जर ते टाकलं मिक्सचर तर मग ते खाली लागलं जाईल. त्यासाठी थोडंसं ते वाफवलं की मग त्यावरती ते बॅटर घालून घ्यायचे आणि ह्या साईडहून त्या साईडवरती ते पलटी करायचं आहे. बघा आता ह्या साईडने एकदम खरपूस भाजलेलं आहे आणि ते कडक होत जातं हळूहळू छानपैकी. आता मी ह्या साईडला म्हणजे 3rd नंबरला परत अर्धा ह्याच्यात बॅटर घालून घेतलेले, त्यावरती खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे आणि ते 2-3 मिनटं भाजल्यानंतर परत पलटवून घ्यायचे. आपण हीच ते आपण कंटिन्यू, आता ही 4थी वेळ आहे बघा पलीकडच्या साईडला. 3 वेळा मी आलटी पलटी करून घेतलेले, ही 4थी वेळ आहे आणि 4थ्या वेळेसही सेम तसंच करायचं. परत आता ही 5वी वेळ आहे. 5व्या साईडला ही तेल लावायचं, परत त्यावरती बॅटर घालायचं, त्यावरती परत जो खोबऱ्याचा किस घातलेला आहे तो घालायचा आणि थोडंसं 2 मिनटं वाफवल्यानंतर परत पलटी करायचं. आता ही 6वी वेळ आहे आपली. 6व्या वेळेसही आपण तीच प्रोसेस करणार आहोत आणि चांगलं भाजल्यानं तोपर्यंत इकडचं भाजलं जातं, तोपर्यंत मग आपण त्या साईडचं आपण घालून घेतो. आता ही 7वी वेळ आहे. 7व्या वेळेला आता आपण हे घालून घेत आहे आणि अशा पद्धतीनं घातलेलं आहे. त्यावरती परत खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं वाफवलं की मग आपण व्यवस्थित, थोडंसं आता हे जाड होतं त्यामुळे व्यवस्थितरित्या आपण हे पलटवून घ्यायचं. बघा आता आपलं घावन एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आणि यावरती चांगली अशी 2 ते 3 चम्मच तुपाची धार सोडायची. चांगलं गरम करून तूप सोडायचं की जे आतपर्यंत जाईल आणि त्यानंतर आपण हे कट करून सर्व करू शकता. बघा तर आता आपलं घावन मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता आपलं सातपुडाचं घावन तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे आणि दिसायलाही बघा खूप छान दिसतंय आणि वासही खूप छान सुटलेला आहे त्याला, खोबऱ्याचा वेलचीचा मस्तपैकी. आणि हे तुम्ही सुरीनी त्याला कट मारायचे आहेत असे आणि त्यानंतर मग खायला घ्यायचे. ते मी दाखवते कसे आपण कट करणार आहोत ते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की बनवून बघा एकदा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडल्यास तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहील. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. बघा आता हे घावन अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि खायला सर्व करून द्यायचं आहे मुलांना. व्यवस्थित खाल्लं जातं म्हणून ते कट करून दिलेलं की एकदम योग्य होतं. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा, एकदम अप्रतिम अशी बनते. थँक्यू.